गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते धंगेकर आणखीनच आक्रमक झालेत। जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात धंगेकरांनी आता मोहळांचा गोखले बिल्डर्सची जाहिरात करणारा व्हिडिओ ट्विट केलाय। त्यावरून 30,000 कोटींच्या फायद्याची शंका सुद्धा त्यांनी उपस्थित केली आहे। पाहूयात की या व्यवहारात गोखले पार्टनर आहेत आणि मग मुरलीधर मोहोळांची पार्टनरशिप। या दोन्ही LLPच्या राजीनामा देऊन 25 नोव्हेंबर 2024 ला मी ह्या दोन्ही LLP मधनं बाहेर पडलो। मी गोखले बिल्डरचा भागीदार नाही, राजीनामा देऊन बाहेर पडलेलो आहे, असं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले। आणि आता धंगेकरांनी मोहोळांचा जुना व्हिडिओ बाहेर काढला। पुण्यात जैन बोर्डिंग जमिनीच्या प्रकरणात मोहोळांवर आरोप झाले आणि त्यानंतर गोखले लँडमार्कची माहिती देणारा व्हिडिओ धंगेकरांनी ट्विट केलाय। माझे मित्र विशाल गोखले यांच्या एक अत्यंत भव्य अशा या व्यावसायिक प्रकल्प जो आहे कोथरूडमधला GVB आपल्या सिटी प्राईडच्या समोर आपण पाहतो 21 मजली ही मोठी कमर्शियल इमारत इथे उभी राहते की सुंदर लॉबी। मला असं वाटतं की प्रत्येक मजल्यावरती ती लॉबी असेल। मला असं वाटतं की एका छताखाली सगळंच मिळणार अशा पद्धतीचा हा प्रकल्प पुण्यामध्ये खूप लोकांना ग्राहकांना तो आकर्षित करेल याबद्दल मला विश्वास वाटतो। दरम्यान ट्विट करत धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांवर आणखी एक आरोप केलाय। कंपनी गोखलेंची कमी आणि यांचीच जास्त असल्याचं जाणवतं, कारण हे महाशय अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे। तसेच 50% भागीदार म्हणजे कंपनीचा निम्मा मालक असतो। उगीच मंत्रिपदाच्या नियमामुळे मंत्रिपद मिळाल्यानंतर 6 महिन्यांनी जड अंतःकरणानं हे कंपनीतून बाहेर पडले। बरं, खरंच बाहेर पडले की फक्त कागदोपत्री बाहेर पडलेत हे देव जाणे, कारण त्यांचे 50%चे शेअर्स कुणाला दिलेत याच्याबद्दल कोणतीच माहिती त्यांनी दाखवलेली नाही। त्यामुळे कंपनीच्या भविष्यातील 30,000 कोटींच्या फायद्याच्या प्रोजेक्टमध्ये यांची इन्व्हॉल्वमेंट नसणार का? काय वाटतं? खुशाल पुणेकरांना बेड्यात काढताय। आज आम्ही नेहमी म्हणतो की देव देश धर्म आम्ही वाचवण्यासाठी निघालोय। आम्ही देवच घाण ठेवलाय, देवालाच विकलंय आणि याची सगळे पूर्ण पाप हे मुरलीधर मोहोळांचं आहे आणि आम्ही गप असणार नाही। हे वेळ काढू पाहण्याचं काम या धर्मदायुक्त सगळ्यांना येड्यात काढायचं। ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे। एक जर तुम्हाला 1,000 रुपयाचं 1 लाख रुपयाचं कर्ज पाहिजे तर तुम्हाला महिना 2 महिने चक्र मारा। एका दिवसात कर्ज, एका दिवसात माघार, एका दिवसात घाण। अरे काय चाललंय काय? म्हणजे हे सगळं चोरी कशी करायची, लोकांना येड्यात कसं काढायचं आणि सगळ्यात जो आहे मुंबईचा धर्मदायुक्त ह्याच्यावर पोलीस केस केली पाहिजे। मोहोळांनी काय केलं तर नैतिकता म्हणून त्यांनी पहिला त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे आणि या चौकशीतून जे सत्य बाहेर पडेल ते जनतेला कळलं पाहिजे। आता धंगेकरांनी मोहोळांचा जाहिरातीवाला व्हिडिओ बाहेर काढल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी धंगेकरांच्या एका व्हायरल व्हिडिओवरून निशाणा साधला। या व्हिडिओत एका दुकानाची जाहिरात करताना धंगेकर दिसतायत। आता रवींद्र धंगेकरांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात ते एका दुकानाची जाहिरात करताना दिसतायत। हे राजकारणी कधीपासून मॉडेल व्हायला लागलेत? मुरलीधर मोहोळ यांच्या गोखले बिझनेस जाहिराती संदर्भात मात्र त्यांचा त्या कंपनीशी संबंध असल्याचे ठोस पुरावे समोर आलेत। पण धंगेकरांचा या कंपनीशी काही संबंध आहे का याचा पुरावा अद्यापही मिळालेला नाही। जर तसा पुरावा असेल तर चौकशी व्हायलाच हवी, असं विजय कुंभार यांनी म्हटलंय। मुळामध्ये राजकारण्यांनी जाहिरात करावा का हा प्रश्न, परंतु याच्यामध्ये सगळ्यात अडचणीत आलेले ग्रस्त आहेत ते मुरलीधर मोहोळ आहेत। ते जर अशा कुठल्या कंपनीत असतील आणि त्यांनी जर असं काही केलं असेल तर त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे। परंतु आता मुरलीधर मोहोळ हे अडचणीत आहेत। त्यांनी लोकांना येऊन त्यांच्यावर पुणेकरांनी विश्वास टाकलाय, त्यांना निवडून दिलेला आहे। मुरलीधर मोहोळ यांनी पुढे येऊन याच्या संदर्भात खुलासा केला पाहिजे आणि ज्या कंपन्यांनी एका ट्रस्टची जागा बळकावण्याचा प्रयत्न केला, 2.5-3 हजार कोटी रुपयाची जागा 2 कोटी रुपयात बळकावण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांवर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यावर फौजदारी कारवाई झाली। जैन संघटनांची आंदोलनं आणि मोहोळांवर जमीन प्रकरणात आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जमिनीच्या व्यवहाराला स्थगिती दिली। तर या प्रकरणात आणखी एक नवी माहितीही समोर आली आहे। जमिनीचा व्यवहार झालेला असताना ट्रस्टकडून बोर्डिंगच्या विकासासाठी पुणे मनपाकडे अर्ज करण्यात आला। गोखले बिल्डरऐवजी ट्रस्टनंच हा अर्ज का केला असा संशय आता व्यक्त होतोय। या जमीन व्यवहार प्रकरणात धर्मादाय आयुक्तांसह पालिकेचे अधिकारीही अडकल्याचा आरोप होतोय। या व्यवहारात जैन बोर्डिंगचे ट्रस्टी, पालिकेचे अधिकारी यांच्यातही संगनमत झालं का असाही संशय घेण्यात आलाय।
तर या जमिनीचा व्यवहारच रद्द करा अशी मागणी गुप्तीनंदी महाराज यांनी केली आहे। ये हमारी समाज की संपत्ति है, कोई हम मांग नहीं रहे हैं, हमने कोई खरीदना नहीं है, कुछ नहीं करना, रद्द होना चाहिए। सौदा बोगस सौदा रद्द होना चाहिए, बोगस डील है ये रद्द ही होना चाहिए, इसके अलावा हमें कुछ नहीं चाहिए। इकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात कात्रज परिसरात जैन मंदिराबाहेर आंदोलन केलं। मोहोळ आणि भाजपला सुबुद्धी यावो असं म्हणत वसंत मोरेंनी भगवान महावीरांना साकडं घातलंय। देव कमीत कमी अण्णाला मोठ्या मनाने माफ करेल आणि अण्णाच्या हातून जे काही प्रकार घडला असेल तिथं आता अण्णा नाही म्हणतोय, पण अण्णा किती नाही म्हणत असले तरी शेवटी ज्या गोष्टी समोर आल्यात, प्रकर्षाने ज्या गोष्टी मीडियाच्या समोर आल्यात, या गोष्टी कोणी टाळू शकत नाही। योगेश बोरसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।